नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुषार पगारे कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवतमधून आज आपण टमाट्याच्या मार्केटमध्ये म्हणजे रोजच येतो. ते भाजीपाल्याच्या मार्केटमुळं जराशी गडबड होती, पण भाजीपाल्याचं मार्केट चालू आहे. 12 वाजता चालू होतं निलाव. या नक्कीच्या आता बघू काय बाजार भाव जाते काही नाही, विचारू पहिले व्यापाऱ्यांना. नमस्कार. क्या बाजार बोले रे आज? आज ले रहे 250 से 300 रुपए तक। क्या गुवाहाटी क्या एक्सपोर्ट लिया कुछ? हाँ लिया ना. लोकल क्या चालू है? लोकल भी चालू है सर, 250 सवा 200 250 रुपये। 200-250 रुपये. चला विचारू पुढं काय बाजार भाव घेते. गाडी आहे. चला मी येतो. काय साठी घेतलंय? हे याच्यासाठी गुवाहाटीसाठी चाललंय का बाबा? 320 मध्ये. हा मग चाललंय का? ठीक आहे, गेलाच पाहिजे. 100% गेलाच पाहिजे. बँगलोर का बंद हो? भरपूर माल आहे. बँगलोर बंद बंद म्हणतो आपला बांगला का बंद आहे आता? सॉरी, बांगला तर चालू नव्हतं 2 दिवस. रक्षाबंधनमुळं कोणी म्हणून बाकीचे व्यापारी बोलत होते रक्षाबंधनमुळं बंद आहे असं. चालू आहे ना 100%. शेतकरी तरच 100% जगाच्या पोशिंद्याला 4 पैसे झाले पाहिजे. जेव्हा व्यापाऱ्याला तिला 2 रुपये घडतील तेव्हा व्यापारी 1000 रुपये कॅरेट केव्हा घेतो, त्यालाही 2 रुपये मिळाले तेव्हा घेतो. आता मार्केटमध्ये जर खाणार नाही, डाळिंब 200 रुपये का किलो राहतं. तुम्ही किती डाळिंब घेता मला एक सांगा. तुम्ही स्वतः शेतकरी बरोबर खाते का तुम्ही? 1 किलो. 1000 रुपये तांबटी घेतल्या झाल्यावर तुम्ही स्वतः तांबटी किती घेता? आज किती शेतकरी तर स्वतः घेऊन खाता का? महागात नाही खाती ना. आज कांदा 50 रुपये किलो झाला. आपण स्वतः 100% अधिकचा ऐका ना. हो, अधिकचा बाजार भाव भेटलाच पाहिजे. शेतकऱ्यांनी जाता कर साबर कष्ट गेले घेऊन खाल्लं पाहिजे. प्रत्येकानं खाल्लं पाहिजे 100%. पण अधिकचा बाजार भाव भेटलाच पाहिजे. झालं तर प्रत्येक शेतकऱ्याने 1 किलो जर घेतलं तर किती मार्केट? आपण टमाट्याच्या मार्केटमध्ये येईल, डाळिंबाच्या मार्केटमध्ये नाही येईल. चला विचारा आपल्या गाडी. चला बघू. नमस्कार. क्या बाजार होले रे आज? हो, तुमचा काय मागितलं? 331. चालले का गुवाहाटीसाठी ना? बरं ठीक आहे. चला समाधान करा. थोडीशी आहेच बाजार भाव. पिंपळगाव बसवतो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज म्हणजे काय म्हणते बांगला चालू आहे. गेलाच पाहिजे बांगला, पण चांगला बाजार भाव भेटलाच पाहिजे. काय मागितलं का नाही? हां मागितलं नाही. क्या बाजार होले रे आज चाचा? बांगला क्या भाव ले रे? 321. और बडेगी ना. वाढलीच पाहिजे. जगाच्या पोशिंदानी काबड कष्ट गेले बळीराजाला, त्याच्या कष्टाचा चांगला बाजार भाव मिळालाच पाहिजे. नमस्कार. काय बाजार भाव मागितली तुमची? 251 लोकलसाठी चालले आहे का? अपेक्षा किती? 300 पर्यंत. 300 पर्यंत. 100% लोकल 300 पर्यंत जायला पाहिजे. आणि बांगला नाही काही तर 400-450 रुपयापर्यंत गेलाच पाहिजे. 100% जगाच्या पोशिंदाने खूपच काबड कष्ट गेले. चला कुठून आले? मांडवाडा तालुका नांदगाव. खूपच लांब ना आले. 70-75 रुपये खर्च येईल. 100% खर्च तरी कव्हर झाला पाहिजे. काय वाटतं यावर्षी होईल का नाही? ॲव्हरेज कसा देतोय माल? कमीच आहे ना. चला जगाच्या पोशिंद्याला पैसे झालेच पाहिजे. 4 पैसे व्यापाऱ्याला झाले पाहिजे, 4 पैसे शेतकऱ्याला झाले पाहिजे. काय पावती देते? 331 पावती. ओरिजिनल पावती घ्या ना. ही नकली कायला पावती घ्यायचं? तेच म्हणून राहिला. हो, ओरिजिनल पावती द्या ना. ही कोणती ओरिजिनल आहे? बरोबर. ओरिजिनल घ्या ना. मग नंतर म्हणते आमचे कमी झाले असं नाही. ओरिजिनल जे घ्यायचं ते ओरिजिनलच घ्यायचं. 100% नाही, पण घेताना पण ओरिजिनलच घ्या. नमस्ते चाचा. क्या बाजार होले रे आज? 250 रुपये. लोकल काय जाता तुम्हाला माल? अमरावती दिल्ली जाता. लोकलसाठी घेते आहे म्हणजे. चला चांगला बाजार भाव घ्या. अच्छा बाजार भाव लो. हिचा अपेक्षा ही शाहूची होती का लोकलसाठी? चला नकली पावती नका देऊ, चांगली द्या ना. काय लावली? किती तोडा आहे? 6 तोडा आहे. कसा ॲव्हरेज कसं देतोय मला आता? ॲव्हरेज बरं आहे ना. कुठून आले? चांदवड. ठीक आहे. चला घ्या काळजी. चांगला बाजार भाव जाऊ हीच अपेक्षा.
जगाच्या पोशिंद्याने 100% जादा कष्ट घेतले याची सगळ्यांनी म्हणजे व्यापारी पण शेतकऱ्यांचेच मुलं आहे हा विचार करून. खराब रेट काय झालं? 240 रुपये जेवण आहे. हां हां मार्केट काय चालेल 260 रुपये जेवण आहे. हां हां आपलं लोकलचे काम हां लोकलसाठी काय घेतोय तू? 240 200 टॉप काय घेतोय? टॉप 240 50 60 250पर्यंत घेऊच राहिला. ठीक आहे तुमचा काय माल मागितला? 240 रुपये. 250 करो बडा और तिथे जाऊन कमी नाही करणार. कमी नाही नसेल करणार तर जा मग. नाही ना थांबताय का तुम्ही? थांबलं पाहिजे तुमची इच्छा. पण जगाच्या पोशिंद्याला 100% पैसे झालेच पाहिजे. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तू पुड्या खाऊ नको. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज माल म्हणजे एक्सपोर्ट चालू झालं आहे असं काय बोलताय. नमस्कार. काय मागितलं? 230 लोकलसाठी. चालले नाही का? का बरं थांबताय का आज? 100% काय अपेक्षा आहे आज? 300 रुपयाच्या आसपास. 300 रुपये. लोकल गेलंच पाहिजे 100%. कुठून आले? रानवडवरून. आपलं निपाड तालुक्यामधलंच ना. ठीक आहे चला घ्या काळजी. कसं ॲव्हरेज काय देतोय? पण ॲव्हरेज चांगलं आहे बरं आहे पण भाव नाही ना. भाव नाही. भाव तर वाढलाच पाहिजे 100%. काय भाजीपाला असेल तर पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू आहे. भाजीपाल्याचं पण चालू आहे. असेल तर घेऊन या 100%. नमस्कार. काय बाजार भाव घ्या ते आज 200 रुपये. काय लोकलसाठी? हो लोकलसाठी. कुठं जातो तुमचा माल? आपला जम्मूला. जम्मूचा. एवढ्या लांब जातून फुकट भावात घेते. फुकट भाव आहे. मार्केटच्या लेवलच्या हिशोबाने घेतो ना. लोक 150 घेतात. आता गुवाहाटी 300 रुपये जाऊ राहिले ना. गुवाहाटी आता रन तर तेवढाच आहे ना. रननी मंडीवर डिपेंड. मंडीवर. तसा गुजरातचा माल हलका लागतो. हा हा हा. तसा ते दुबईला माल मोठा लागतो. बांगलाला चकाकी लागते. गुवाहाटीला चकाकी लागते. हा हा. बाकीचे सगळं टोटल UP MPच्या ज्या मंड्या आहे ते लोकल म्हणजे 150-200च्या आत आहे. आणि गुवाहाटी वगैरे ते 300च्या आसपास आहे. ठीक आहे. 300 रुपयाच्या आसपास आहे. हा 300 सव्वा 300 वगैरे 50 रुपये हा 60 रुपये. 100% चालू आहे. चला चांगला बाजारभाव अधिकचा बाजारभाव घ्या. अजून 8-10 दिवसानंतर हेच माल त्यांच्या 400च्या पुढे जाणार लोकल. अहो तुम्ही 4 दिवसापासून हेच बोलते. ते पार्ट्याने ना आल्या. पार्ट्या येणं गरजेचं आहे ना. मग तुम्ही ते हे करा ना पार्ट्यांना बोलवा ना. सगळ्यांना बोलतो. हा? 1 तारखेला येणार माल. मागच्या वेळेस तुमची मुलाखत घेतली तुम्ही म्हणे 1 तारखेला येईल. नंतर म्हणे 15 तारखेला. नंतर म्हणे 20 तारखेला. तुम्हीच बोललेली. ते काय बोलले? हा हा. हे आता हे राखी काय म्हणतात रक्षाबंधन. हा ते झाल्यानंतर आम्ही येणार आहे. तर सरासरी ते 1 तारीख राहील. एक्सपोर्ट चालू आहे का आता? हो चालू आहे. चालू आहे ना. चला पिंपळगाव बसून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मालाचा उठाव म्हणजे आहेच. पण बाजार काल सारखीच आहे. 300 रुपये लिया ना उनका. नमस्ते. नमस्ते दादा. तुम क्या बाजार बोल रहे आज? अभी नहीं रहा हमारा अभी ऑर्डर नहीं हम कर ऑर्डर नाही. माहितीच नाही का त्यांना? अभी मागे चालू आहे ना. चालू है ऑर्डर नहीं आया अभी तक हमारे पास. ऑर्डर नाही आहे. अमरावती से ले रहे ना तुम भी अमरावती ना? बिहार. चला चांगला बाजार भाव जाऊ. नमस्कार. काय बाजार भाव मागितलं तुमचा? 211. चालले नाही का? नाही 211 एकदम कमी लोकलसाठी म्हटल्यावर. मग कुठनं आले? चांदवड. काय अपेक्षा काय आज? 250 पावणे 300 गेलाच पाहिजे. जगाच्या पोशिंदानी काबड कष्ट गेले. बळीराजाला त्याच्या कष्टाचा पैसा झालाच पाहिजे. 100% झाला पाहिजे. त्यांना बोललो आता ते काय ते घेत आहे त्यांच्या पद्धतीने 100%. सब आएगा आपने इसमें कुछ छेडाछाडी नाही रहती. चला बघू. नमस्कार. काय बाजार भाव मागितला? माल बघू शकता मित्रांनो एकदम टॉप आहे. लोकलसाठी आत्ता चालू आहे. आत्ता चाले. कुठनं आले? चांदवड. ॲव्हरेज कसा आहे मालाचा? ॲव्हरेज शॉर्टमध्येच आहे. काय वाटतं होईल का नाही अशा बाजारभावामध्ये पैसे? नाही होणार. नाही होणार ना. शेतकरी जागा उमरतील या बाजार भावात. 100%. तुम्हाला काय वाटतं आपलं भविष्यात काय लावेल का नाही? भविष्यात काय लावणार आहे आता? काहीच नाही लावेल. टमाट्यावर भरोसाच नाही. त्याच्यासाठी पिंपळगाव बसून कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाल्याचं मार्केट चालू केलं आहे. 11 वाजता असतं म्हणजे 12 वाजता निलाव चालू होतो. काही भाजीपाला असेल तर घेऊन या. चांगला बाजारभाव जातो. सगळ्या प्रकारचा भाजीपाला जातो. चला घ्या काळजी. बघू पुढं इकडं काय दंगडा चालू आहे. नमस्कार. काय मागताय?
300 रुपये. हे तर 271 आहे. आपण 300 रुपये म्हणतो. हा तुम्ही 300 म्हणताय. काय साठी घेतोय भाऊ? गुवाहाटीसाठी. खूपच कमी. हेच मार्केट आहे दादा गुवाहाटीचं. नाही ना, बाकीचे लोक तर 300 325 रुपये पावते देते. म्हणजे आजपासून बांगलावाली चालू झाली. 100% चांगला बाजारभाव गेलाच पाहिजे हीच अपेक्षा. नाताला विचारू. नाथा आता आला का? ठीक आहे, चल चांगला बाजारभाव जाऊ हीच अपेक्षा. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मालाचा उठाव खूप म्हणजे आहे, ठीकठाक आहेच. काय बाजारभाव मागितला? काय 251 मागितला ना. कशाला? एक्सपोर्ट का लोकल? लोकलला का आपलं गुवाहाटीला? लोकलला मागितलं. लोकलला मागितलं. चालला नाही का? थांबतो. 311च्या पावत्या. 311च्या चालला नाही का? एक्सपोर्टच्या काय पावते येते? 341 येते. ठीक आहे, चला चांगला बाजारभाव भेटला तर नक्कीच जा. हिचा अपेक्षा शेतकऱ्याला 270-80 खरेदी पाहिजे लोकलला तरी 100%. ओ नमस्कार. मॉलसाठी काय बाजारभाव घेते आज? 250 रुपये. खूपच कमी. आता म्हणजे एकदम ते आता आपण जो सांगू नाही शकत. व्यापारी म्हणजे एक तारखेला ठरवलं, काहीतरी दिवस आलं. हा ना, ते दिवस आलं म्हणतात. 100% आपण सांगू शकत नाही. आजचं आता लोकलसाठी घेऊ राहिले 200 ते 250 रुपये. त्याच्यानंतरून एक्सपोर्टसाठी घेते 250 ते 300. पावते देऊ राहिले, पण खाली करायची तुम्ही पण लक्षात घ्या, खाली करायचीच पावती घ्या 100%. चला बघू शकता मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मालाचा उठाव एकदम ठीकठाक आहे. म्हणजे उठतोय माल. बघू, शेठला विचारू. नमस्कार शेठ, काय बाजारभाव मागितला तुमचा? 300 रुपये मागितले. 300 रुपये. चालले नाही का? एक्सपोर्टसाठी का गुवाहाटीसाठी? गुवाहाटीसाठी चालले नाही. थांबते आज? थांबायची भूमिका घेतलीच पाहिजे. म्हणजे काल आपण दोन दिवसापासून नंतर बाजारभाव वाढली. नमस्कार. तुम्ही काय बाजारभाव घेताय आज? 300 लोकल. 300 लोकल. सुपर माल. हा का? तुम्ही? आम्ही शेतकरी. तुम्ही शेतकरी. तुमचं काय मागितलं? आमचं मागितलं ना. अहो हे पण शेतकरीचे. हे पण शेतकरीचे. चला घ्या काळजी. 100% पैसे झालेच पाहिजे. जगाच्या पोशिंद्याने 100% म्हणजे नाही का 100% कष्ट घेईल. नमस्कार. काय मागितलं? 251 रुपये लोकलसाठी. चालले का? थांबते? थांबायची भूमिका आहे आज. 100% थांबायची भूमिका आहे. 2 दिवसापासून बघू शकता, 2 दिवसापासून बाजार नंतर वाढेल. लेटला वाढेल 100%. पण चांगला बाजारभाव गेला तर 100% देऊन टाका हीच अपेक्षा. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज माल 2 लाईन लागले आहे. 3-3:30 वाजले आत्ता. म्हणजे लोकल. बोला काय मागताय? काय बाजारभाव मागताय तुमचा? काय 200-250 रुपये. 200-250. तुम काय बाजारभाव ले? 250. कायसाठी तुम्ही कायसाठी घेणार ना भाऊ. कशासाठी लोकल का गुवाहाटी का एक्सपोर्ट? गुवाहाटीसाठी काय भाव? 271 रुपये परत. 271 पर्यंत घेतो. चला चांगला अधिकचा बाजारभाव जाऊ हीच अपेक्षा. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मालाचा उठाव म्हणजे आहेच थोडाफार. काल रात्री मंडी वाढली होती, त्या हिशोबाने चांगलाच चालू आहे. म्हणजे लोकल चालू आहे 200 ते 250. त्याच्यानंतरून गुवाहाटी 200 नाही 250 ते 280 रुपये. त्याच्यानंतरून एक्सपोर्ट म्हणायला गेलं तर 200 250 ते 300. थांबा बोला ना. आपण आहे, आपण नाही, आपण हे असं. लांबचा माल येतो. कोणता लांबचा माल आला? लांबून लांबून लोक येते. एक दिवस कमी रेट, एक दिवस जास्त वाढले का? बरं ठीक आहे. मग तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला पैसे झाले पाहिजे, बाकीच्या शेतकऱ्यांना झाले नाही पाहिजे पैसे. एवढ्या लांबांट्या सोडून इकडे आली जवळचे लोकल 15 किलोमीटर वरच्याला झाले पाहिजे का? 200 मग किलोमीटर. समितीने एवढं मोठं मार्केट कायसाठी बांधलंय? कायसाठी बांधलं समितीने? एवढं मोठं मार्केट बांधलं कासाठी? शेतकऱ्यासाठीच ना. महाराष्ट्रामधले सगळे आले पाहिजे. इडं व्यापारी वाढतील, तुम्हाला 4 पैसे झाले पाहिजे आणि व्यापाऱ्यांना झाले पाहिजे ना. तुम्हाला आहे का जागा? नाही ना आम्हाला. घ्या ना इडं झोपून. पडेल टक्कर. बघू शकता मित्रांनो, काही लोकांची नाराजी आहेच अजून, पण
पण 100% बाजारभाव चांगली जाते. चला घ्या काळजी. आपलं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.